मित्रांनो जय एकविरा. आता आपण आलोय कंपनी आहे कोणती तरी काम चालू आहे. म्हणजे साप जो आहे तो त्यांनी बरणी म्हणजे बादलीमध्ये पॅक करून ठेवलेला आहे. साप कोणता आहे त्यांना पण माहित नाही. तर बघूया आपण कोणता साप आहे. दुर्क्या घोणस आहे ना? दुर्क्या घोणस कुर्सा बोलतात त्याला आपल्याकडं. कुर्सा नाही तो. दुर्क्या घोणस बिनविषारी साप आहे. साप आहे ना पूर्णपणे बिनविषारी आहे. हातातच पकडला ते नाही तो सापच बिनविषारी आहे. बिनविषारी त्याच्यामुळे त्याच्यापासून घाबरण्यासारखं काय नाही. हा मातीमध्ये राहणारा साप आहे. तुम्हाला मातीमध्ये थांब लावतो तुला. भेटेल. माती तिकडून आलं तुम्हाला. आणि सागरला ते सांगितलं का? छोटी डब्बी हा मी तुला पाहतो. ती गाडीची पिशवी आहे ना, ती आणखी मजा येते. ती एवढी बाबा ढुरक्या घोणच बोलतो त्याला. खुरसा वेगळा येतो. पण जो आपण खुरसा बोलतो ना तो वेगळा आहे. त्याला सॉस्केट आयकून म्हणून बोलतो. तो विषारी साप आहे खुरसा. हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. त्याच्यामध्ये प्रकार भरपूर आहेत. जसं की आता हा आहे खापर खावल्या. प्रथमेश कोळी. अजून असतील याची हा एकच नसेल काय अजून असतील त्याची. नाही नाही असं काय नसतं. इकडे असते अजून साप कधी एक ठिकाणी थांबत नाही ते काय त्याच्यामुळं असं काय नाही. साप असते. तुमचं जर काम चालू आहे बोलल्यानंतर साप कुठं ना कुठे असतं. मित्रांनो काही लोक आपल्याकडे असा पण अजगर साप समजतात. आता त्या लोकांना वाटलं तर अजगराचं पिल्लू आहे. कारण त्याच्या ज्या बॉडीवरचे जे असणारे ठसे बघू शकता तुम्ही. जे अजगराचे जे ठसे असतात ना त्यांना असे डिस्टन्स म्हणजे गॅप येते थोडी. ह्या सापाला जर तुम्ही बघितलं तर ह्या सापाला कुठेच गॅप येणार नाही. पूर्ण जॉईन आहे. तो पट्टा आहे तो पूर्ण जॉईन आहे. आणि ह्याची जी सेफ्टी आहे ना ती पूर्ण खरबरीत आहे. बघू शकता कशा प्रकारे. तर ह्या सापाला ओळखायला चूक करू नका. कारण हा एक बिनविषारी जातीचा साप आहे मित्रांनो. याची लांबी एक अंदाजे 2 ते 2.5 फुटापर्यंत होते. कधी कधी जास्त पण होते 3 फुटापर्यंत.